वडुतुळापूर इथं छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। पण छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवाच्या अंत्यसंस्काराच्या नोंदीच उपलब्ध नाहीत असा दावा केलाय पाणीपतकार आणि छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी। तर त्याचं झालं असं की वडू बुद्रुक इथल्या ॲडव्होकेट मंगेश देशमुख यांनी तक्रार दाखल केली की संभाजी या विश्वास पाटील यांच्या कादंबरीमध्ये कोणताही समकालीन ऐतिहासिक पुरावा न देता गोविंद महार नावाच्या व्यक्तीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्याचा उल्लेख करण्यात आलाय अशी तक्रार केली होती। त्यानंतर भीमा कोरेगाव आयोगाने विश्वास पाटील यांना समन्स बजावलं। यावर विश्वास पाटील यांचं असं म्हणणं आहे की मी जे लेख वाचले होते आणि जी काही ऐतिहासिक माहिती वाचली त्यानुसारच मी तो उल्लेख केला, कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याच्या प्रत्यक्ष घटनेची कुठलीही नोंद उपलब्ध नाहीये। छत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार कोणी केले यावरून याआधीही 2018 मध्ये भीमा कोरेगाव इथं दंगल सुद्धा झाली होती आणि आता विश्वास पाटील यांच्या वक्तव्यामुळे वडू इथल्या समाजाच्या ऐतिहासिक पुराव्यांवर आणि नोंदीच्या उपलब्धतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे। कारण इतिहास हा नेहमीच पुराव्यांवर आधारित असतो, पण या नोंदी उपलब्ध नसणं ही खरंच खेदाची बाब आहे आणि हे ऐतिहासिक संशोधनासाठी सुद्धा खूप मोठं आव्हान आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लगाव बत्ती।